आज आपण मिक्स डाळींचे पौष्टिक आप्पे रेसिपी पाहणार आहोत। या आप्प्यांमध्ये आपण सर्व प्रकारच्या डाळी वापरल्यामुळे हे आप्पे खूप पौष्टिक बनतात। तर बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट जाळीदार तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत आणि जाळीदार झालेले आहेत हे आप्पे। खायलाही खूप छान लागतात। मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता। तर खूप छान अशी पौष्टिक आप्पे रेसिपी आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे, त्याने सर्व साहित्य मोजून घेणार आहे। तुम्ही घरातली कुठलीही वाटी घेऊन तुम्ही साहित्य मोजून घेऊ शकता। तर इथे मेजरिंग कपने मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ मी हे इडली राईस वापरलेला आहे, म्हणजे इडलीसाठी जे तांदूळ मिळतं ते वापरलेलं आहे 1.5 कप। तुम्ही तुमच्या घरातलं कुठलंही तांदूळ वापरू शकता, फक्त तांदूळ ज्या तांदळाचा भात मऊ होतो, सॉफ्ट होतो ते तांदूळ नाही वापरायचं। तर इथे 1.5 कप तांदूळ, पाव कप मसूर डाळ, पाव कप मूग डाळ, पाव कप तूर डाळ, पाव कप हरभरा डाळ। तर इथे माझ्याकडे ज्या डाळी आहेत त्या मी मिक्स केलेल्या आहेत, म्हणजे सर्व डाळी मिळून 1 वाटी डाळ तयार झाली पाहिजे एवढं डाळीचं प्रमाण वापरायचं। आणि अर्धा कप आपण पोहे घेतलेले आहेत। आता हे सर्व 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। पोह्यांमुळे छान जाळीदार आप्पे तयार होतात, म्हणून पोहे वापरायचे याच्यामध्ये। आता अर्धा चमचा मेथी दाणे टाकलेले आहेत। तर मेथी दाण्यानेही छान हे पीठ फर्मेंट होतं, म्हणून आपण मेथी दाणे वापरलेले आहेत। छान फुगतं पीठ। तर आता भरपूर पाणी टाकून 7 ते 8 तास हे भिजत ठेवायचं आहे। तर 7 ते 8 तास झाकण ठेवून याला भिजत ठेवायचं आहे, म्हणजे चांगलं भिजलं जातं, सर्व डाळी चांगल्या भिजल्या जातात। आणि मग 7 ते 8 तासानंतर याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे पहा 7 ते 8 तासानंतर हे छान भिजलेलं आहे। डाळीही छान भिजलेल्या आहेत, फुलून वर आलेले आहेत। तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे जे पाणी आहे तेच पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे, म्हणजे पाणी वायाला जाणार नाही, कारण डाळींमुळं ते पाणी पौष्टिक झालेलं आहे आणि तेच पाणी याच्यामध्ये टाकल्यामुळे छान पीठ फर्मेंट होते। तर आता वाटल्यानंतर मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे। हे पहा असं हलकंसं रवाळ वाटायचं आहे, खूप जास्त जाड ठेवायचं नाही किंवा खूप बारीकही करायचं नाही, हलकंसं रवाळ वाटून घ्यायचं आहे। इथे मी स्टीलचं डबा घेतलेला आहे, स्टीलच्या डब्यामध्येच टाकलेलं आहे। शक्यतो हे पीठ फर्मेंट होण्यासाठी स्टीलच्याच भांड्यात ठेवा, पातेल्यात, कढईत किंवा डब्यामध्ये। ॲल्युमिनियमचं वापरू नका, ॲल्युमिनियमच्या ह्याच्यामध्ये केमिकल प्रोसेस तयार होते, त्यामुळे कधीच असं इडलीचं डोशाचं कसलेच पीठ भिजत ठेवायचं नाही। हे डाळी भिजत घातलेलं पाणी वापरूनच आपण डाळी वाटून घेतल्या, खूप जास्त पाणी टाकून पातळ वाटून नाही घेतलेलं, हलकंसं घट्टच वाटून घेतलेलं आहे। आणि आता हे शिल्लक राहिलेलं पाणी आपण झाडाला टाकायचं आहे, फेकून द्यायचं नाही, झाडाला टाकायचं, त्यामुळे छान झाडं बहरतात। तर आता हे 8 ते 9 तास मी आंबण्यासाठी ठेवलं होतं, म्हणजे रात्रभर ठेवलं होतं आंबण्यासाठी, फर्मेंट होण्यासाठी। दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते। हे पहा किती छान पीठ आपलं हे फर्मेंट झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती जाळीदार झालेलं आहे, यावरूनच लक्षात येते की आपले आप्पे किती छान होणार आहेत। तर आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची आणि कांदा घेतलेला आहे। कांदा आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरा। कोथिंबीरही टाकायची आहे चिरलेली, आवडत असल्यास टोमॅटोही टाकू शकता तुम्ही यामध्ये। तर आता हे टाकल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इडली, डोसा किंवा आप्प्याचं बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवण्यासाठी आपण मोठंच भांडं वापरायचं, कारण दुसऱ्या दिवशी ते जेव्हा जास्त फर्मेंट होतं तेव्हा पातेल्या बाहेर येतं किंवा डब्याच्या बाहेर येतं, म्हणून मी इथे मोठा डबा वापरला होता, की जेणेकरून ते फर्मेंट झालं तरी डब्याच्या बाहेर येऊ नये म्हणून। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये पाव चमचा सोडा टाकलेला आहे। सोडा टाकणं ऑप्शनल आहे, आपलं पीठ फर्मेंट चांगलं झालेलं आहे, त्यामुळे आप्पे जाळीदार होणारच आहेत, पण थोडासा सोडा टाकल्यानंतर छान अजून जाळीदार होतात, म्हणून मी टाकलेलं आहे। हे सोडा टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच टाका। आता गॅसवर आप्पे पात्र ठेवलेलं आहे गरम व्हायला। आता त्याला तेल लावून घ्यायचं आहे, ब्रशने किंवा चमच्याने सोडायचं तेल आणि सर्व बाजूने असं तेल लावून घ्यायचं। हे असं तेल लावल्यामुळे छान आप्पे उलथले जातात, म्हणजे आपल्याला पलटी करता येतात आणि छान क्रिस्पी आप्पे होतात, म्हणून असं तेल लावणं गरजेचं आहे। तर आता मी तेल लावून घेतलेलं आहे आणि भांडंही छान गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते खूप जास्त पातळही नको आणि खूप जास्त घट्टही नको, अशा कन्सिस्टन्सीचं पाहिजे। आता पळीच्या साह्याने मी यामध्ये बॅटर टाकत आहे आप्पे पात्रामध्ये। पूर्ण भरून नाही टाकायचं, 3/4 टाकायचं, म्हणजे पूर्ण भरायला थोडं कमी असं टाकायचं बॅटर, कारण ते फुगून वर येतात आप्पे। पूर्ण भरल्यानंतर त्याची साईज खूप मोठी होते, तर 3/4 किंवा थोडंसं कमी भरायला असं टाकायचं। तर पळीच्या साह्याने मी टाकून घेतलेलं आहे। तर आता यावर थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे दोन्ही साईडने आप्पे छान भाजले जातात। तर इथे मी ब्रशने थोडंसं तेल सोडून घेत आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत।
आता यावर आपण झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनटं एका साईडने आप्पे भाजल्यानंतर पलटी करून घ्यायचे. जर तुम्हाला क्रिस्पी आप्पे हवे असतील तर एक बाजू भाजल्यानंतर वरनं झाकण ठेवू नका आणि जर तुम्हाला सॉफ्ट आप्पे हवे असतील तर तुम्ही एक बाजू भाजल्यानंतर पलटी करून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवा, म्हणजे सॉफ्टच आप्पे तयार होतात. तर आता या स्टेजला तुम्हाला कुरकुरीत आप्पे हवे असतील तर झाकण ठेवू नका, खालची बाजू तशीच भाजून घ्या झाकण न ठेवता. आणि जर खूप सॉफ्ट आप्पे पाहिजे असतील तर यावर पुन्हा झाकण ठेवा, म्हणजे आतून बाहेरून दोन्ही साईडने सॉफ्ट आप्पे होतील. आणि झाकण नाही ठेवलं तर बाहेरच्या बाजूने क्रिस्पी आप्पे होतात आणि आतून सॉफ्ट असे होतात. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तर आता इथे मी प्लेट घेतलेली आहे, सर्विंग प्लेट, त्यामध्ये आप्पे काढून घेत आहे. हे आप्पे असेही खायला खूप छान लागतात, सांबर आणि चटणीबरोबर तर अप्रतिम लागतात. तर खूप छान असे आप्पे आपले जाळीदार तयार झालेले आहेत. कापसासारखे मऊ जाळीदार आणि बाहेरून क्रिस्पी असे आप्पे तयार झालेले आहेत आणि खूप पौष्टिक आहे हे आप्पे. तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता, मुलांना देऊ शकता टिफिनला. तर खूप छान आहे आणि चवीलाही अप्रतिम आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.